आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चटपटीत लागणारी, पौष्टिक आणि पचायला अतिशय हलकी असणारी मुगाच्या भाकरीची रेसिपी. वजन कमी करायचं असेल तर रोज भाकरी खा, असे डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. पण रोज-रोज बेचव लागणारी ज्वारीची भाकरी खायचा कंटाळा येतो. त्याऐवजी तुम्ही ही मुगाची भाकरी बनवून बघा. रोजही खाल ना तरी कंटाळा येणार नाही आणि पौष्टिकसुद्धा खूप आहे. यासाठी मी रात्रभर भिजत घातलेले सालीसकटचे अख्खे मूग घेतलेले आहे. तर हे 1 वाटी मूग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. यातलं पाणी निथळून घ्यायचं. तुम्ही सालीसकटची मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता, पण सालीसकटची घ्यायची, बिना सालीची घ्यायची नाही. आता हे मूग आपण मिक्सरला वाटून घेऊया. त्यासाठी हे मूग मी मिक्सरमध्ये घातलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता किंवा दांड्या असेल तर त्याही घातल्या तरी चव खूप छान येईल. सोबतच 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे मिक्सरला आता फिरवून घ्यायचं. आता इथे मुगाची पेस्ट करत असताना तुम्ही बघू शकता, मी दाणेदार पेस्ट केलेली आहे. खूप जास्त बारीक असं वाटण केलेलं नाही. हे एका परातमध्ये आपण काढून घेऊया. या भाकरीची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी यामध्ये आपण पालेभाजी घालूया. तुम्ही दुसरी कुठलीही पालेभाजी यामध्ये घालू शकता. मी मेथी घालते आहे. मेथीच्या देठ घ्यायचे नाही, फक्त पत्ते घ्यायचे. तुम्ही पालक घालू शकता. पातीचा कांदा घातला तरीही चालेल किंवा दुधी भोपळा किसून घातला तरीही चालू शकतो. मी इथे मेथी घातलेली आहे. आता इथे मी जो मसाला घालते आहे, या मसाल्याची रेसिपी मी याआधीच तुम्हाला दाखवलेली होती. हा मसाला मी तंदुरी आलू पराठा बनवण्यासाठी वापरलेला होता. तर लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक शेअर करेल. अर्धा चमचा गरम मसाला, तीळ घातलेले आहे. यासोबतच काळं मीठ घालायचं किंवा साधं मीठ घातलं तरीही चालेल. एक मोठ्या लिंबाचा रस घालते आहे. तुम्ही याऐवजी आमचूर पावडर किंवा चाट मसाला यापैकी कशाचाही वापर केला तरी चालेल. लिंबाचा रस पिळून घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा. तिखट घालायचं आहे 1 चमचा. मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घातलेल्या होत्या. मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या आणि नंतर ठेचा करून घ्यायचा आणि आता यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे. साधी ज्वारीची भाकरी रोज-रोज खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. तसंही साध्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तोंडी लावायला भाजीसाठी काहीतरी बनवावंच लागतं. पण ही अशी भाकरी आहे ना, की याबरोबर तुम्हाला तोंडी लावण्यासाठी भाजीला काहीही बनवण्याची गरज नाही. कारण ही भाकरी स्वतःच एवढी चटपटीत आणि चटकदार आहे, की या भाजीबरोबर नुसतं कैरीचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं असेल तरी चालणार आहे. ठेचा जरी खाल्ला ना या भाकरीबरोबर तरी छान लागतो किंवा गूळ आंबा असेल, साखर आंबा असेल, एखादी तुमच्या आवडीची चटणी जर तुम्ही बनवलेली असेल ना, तरी त्याबरोबर सुद्धा ही भाकरी खूप मस्त लागते. भाजीसाठी दुसरं-तिसरं बनवण्याची काही गरज पडणार नाही. आता जसं आपण ज्वारीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ असल्यामुळे पाणी जास्त शोषून घेते. थोड्या वेळानंतर जो आपण मळून घेतलेलं पीठ आहे ते ड्राय होऊ शकतं. त्यामुळे थोडं पाणी घालून परत मळून घ्यायचं. आता इथे मी पोळपाटावर थोडं कोरडं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि या पद्धतीने लाटून घेते आहे. तर यामध्ये आपण मूग वाटून घातलेले आहे, त्यामुळे कडेनी अशा चिरा जाऊ शकतात. तर हाताने एकसोय करून घ्यायचं, परत त्याला लाटून घ्यायचं. तुम्हाला हवी तेवढी पातळ तुम्ही ही भाकरी लाटू शकता. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे, बघू शकता. ज्या कडाला चिरा गेलेल्या होत्या, त्या मी हातानेच दाबून घेतलेल्या आहे. तुम्हाला सवय असेल तर हातानेच तुम्ही ही भाकरी लाटून घेऊ शकता. आता कोरडं ज्वारीचं पीठ घालायचं आणि हातानेच सर्व बाजूने एकसारखी करून घ्यायची, म्हणजे कुठे जाड आणि पातळ राहणार नाही. तर भाकर इथे बघू शकता लाटून झालेली आहे. तवा नीट गरम करायचा, मध्यम आचेवर गरम झाला, की तव्यावर भाकरी घालायची. जी पिठाची बाजू आहे, ती आपल्याला वर ठेवायची आहे. पीठ जर खालील बाजूने ठेवलं तर जळून जातं. वरील बाजूने आता पाणी लावायचं, म्हणजे याला वरून चिरा जात नाही आणि भाकर कोरडी होत नाही. आता वरील बाजू थोडी कोरडी व्हायला लागल्यानंतर आपण पलटवून घेऊया. तर वरून भाकर थोडी कोरडी झालेली आहे. आता जशी आपण नेहमीची ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने ही भाकरी सुद्धा शेकून घ्यायची. तर बघू शकता किती मस्त दिसते आहे. रंग खूप सुरेख आलेला आहे आणि ही भाकरी गरमागरम खायलाच खूप मस्त लागते. मला ही भाकरी लोणी बरोबर खायला खूप आवडते. लोणी घालून ही भाकरी चवीला छान लागते आणि बनवत असताना सुद्धा तुम्ही थोडं ताजं लोणी घालून जर ही भाकरी बनवली ना किंवा थोडं गाईचं तूप घालून बनवली तर चव छान आहे. म्हणजे भाकरी जशी कोरडी-कोरडी लागते किंवा घशात अडकल्यासारखी होते ना, तशी ही भाकरी होणार नाही. आता सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची. चुलीची सोय असेल, तर चुलीवर सुद्धा ही भाकरी तुम्ही डायरेक्टली कोळशावर सुद्धा भाजू शकता. छान चव येते. भाकरी तयार आहे. दुसरी भाकरी सुद्धा मी अशाच पद्धतीने भाजून घेते. बघू शकता एकसारखी भाजल्या गेलेली आहे.
तर आता इथे आपली मुगाची भाकरी तयार झालेली आहे. ही गरमागरम भाकरी, मस्त ठेचलेला कांदा, त्याबरोबर मस्त मिरचीचा ठेचा आणि गरमागरम कढीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. ते दोन्ही भाकरी तयार झालेल्या आहे. तुम्ही याआधी कधी मुगाची भाकरी खाल्ली होती का? मला कमेंट करून नक्की कळवाल. आणि नसेल कधी खाल्ली तर एकदा तरी बनवून बघा. वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ही भाकरी तुम्हाला खूप मदत करेल. ही भाकरी ज्वारीच्या भाकरीपेक्षा फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक सुद्धा आहे. कारण यामध्ये आपण मूग घातलेले आहे त्यामुळे ही भाकरी प्रोटीनयुक्त सुद्धा आहे. तर इथे मी ताजं लोणी आणि मिरचीच्या ठेच्याबरोबर ही भाकरी सर्व्ह केलेली आहे. बघू शकता काय मस्त दिसते आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपी पुढेही चॅनलवर बघण्यासाठी माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.